निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती हेही लक्षात घेतलं पाहिजे की केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्यापैकी काही जण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या समोर हे बंडखोर म्हणून उभे राहिले. त्यांना विनंती आहे की आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांना विनंती करायला आलोय. आपण जे कोणी बंडखोर त्या ठिकाणी उभे असाल त्यांनी सर्वांनी आपल्या उमेदवाराला आजच्या आज आपण पाठिंबा दिलाय हे आपण पहिल्यांदा घोषित करायला हवं आणि ती विनंती करायला हवं. आपण सर्वजण पार्टीचे कार्यकर्ते आहात, पार्टीवरती प्रेम करणारे असे कार्यकर्ते आहात. त्यामुळे आपण या भूमिकेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. केंद्र आणि राज्याच्या अनेक कमिट्या अशा आहेत की ज्या कमिट्यांमध्ये त्यांना आपल्याला संधी देता येईल. महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर त्यामध्ये त्यांना सत्तेमध्ये सुद्धा स्थान देता येईल. परंतु 20-25 वर्ष आपण पार्टीचं इनामीद्वारे आपण काम करतो आणि मग आपल्यावरती अशा प्रकारे बंडखोरी केल्यानंतर पार्टीला अतिशय वाईट वाटतं की ज्या वेळेला एखादा आपला एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता ज्या वेळेला बंडखोरी करतो आणि त्यावेळेला त्याच्यावरती कारवाई करणं हे अत्यंत वाईट आहे. परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही 1-2 दिवस उद्याचा 1 दिवस वाट बघणार आहोत आणि त्यानंतरच्या काळामध्ये जरी कोणी अशा प्रकारे बंडखोरी केली असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं हे पार्टी म्हणून मला हे करावं लागेल हे मला या व्यासपीठावरून आपल्याला सांगावं. आपण सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते आहात.